हम सब ने पढ़ा है कि भारत को आज़ादी अहिंसा से ही मिली है। ये वो कहानी नहीं है। आजच्या या राष्ट्रभक्तीने तयार झालेल्या वातावरणाच्या सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व सावरकर प्रेमी बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले सर्वांचे ॲडव्होकेट सुशीलदादा अत्रे सर, त्यानंतर पुण्याहून आलेले वक्ते या कार्यक्रमाचे आदरणीय खासदार मेघाताई कुलकर्णी ज्यांना संसदरत्न मिळालेले आता, त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा रक्ताने पुढे घेऊन जाणारे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधी सत्यजित सावरकरजी, त्यानंतर सर्वांचे लाडके आपल्यातले वाटणारे नेहमी असे आमदार राजू मामा। बोला भारत माता की, भारत माता की। त्याच्यानंतर आपल्या नगरीचे प्रथम नागरिक महापौर दीपमालाताई। महापौर हा शब्द जो आहे तो सावरकरांनी शोधलेला आहे। आमचे राजेशजी नाईक जे स्टार प्लेयर आहे बहुभाषिक ब्राह्मण संघाचे आणि त्यांनी इव्हन हँड सर्व हा कार्यक्रम यशस्वी पार पाडत आहेत, तर त्यांचेही आभार। एक रिक्षा चालवणारा माणूस आणि त्या विचाराने मला वाटतं प्रेरित करतो आणि त्या नावाने एक युनियन चालवतो आणि त्याच्यातून दरवर्षी आपण त्याला पण दरवर्षी छोटे मोठे कार्यक्रम प्रत्येक ज्या वेळेला रिक्षाचं कुठल्याही उद्घाटन होत असेल शाखेचं तर त्याच नावाने केलं जातं। मला वाटतं याचा एक आम्हाला आनंद आहे की आमचा हिंदू समाजसुद्धा मला वाटतं आम्ही जसं यांनी सांगितलं की ब्राह्मण याच्यात विभागले गेले, पण मला वाटतं आज आम्ही ही काळाची गरज आहे की हिंदू म्हणून मला वाटतं वीर सावरकरांचे जे स्वप्न होतं आज आम्हाला पूर्ण होताना दिसतंय। प्रयत्न झाले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मारायचे, पण ते मारले जाऊ शकत नाहीत, कारण ठिकठिकाणी अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रेम करणारी मंडळी आहेत की जे ठिकठिकाणी त्यांचे विचार कायमस्वरूपी टिकून राहतील अशी व्यवस्था करतात, मग ते अगदी पुतळ्याच्या रूपाने असेल किंवा व्याख्यानमालांच्या रूपाने असेल। तुमच्या सगळ्यांपर्यंत ते पोहोचले आणि स्वतःसाठी वाजवा की तुम्ही उपस्थित राहा, खूप छान वाटलं। सोमने मी वेचियली त्या भावे की तिने मातृभूमीने, तिने म्हणजे मैत्रिणीने नाही, की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी व्ययन तिचा हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा, हा विद्येचा भार व्यर्थ आहे जर तिच्या उद्धारासाठी या विद्येचा उपयोग झाला नाही तर। आपण सगळेजण आपापल्याकडे असलेल्या गुणांचा उपयोग मातृभूमीच्या रक्षणासाठी उद्धारासाठी करूया। सावरकर ब्रिटिशांना घाबरले नाहीत, ब्रिटिश सावरकरांना घाबरले होते म्हणून अंदमानला पाठवलं। भारताच्या किनाऱ्यापासून अंदमान हे 1200 किलोमीटर दूर आहे। आजही जायचं चेन्नई कोलकात्यावरनं तर किमान 2 तास लागतात विमानाने। हे इतकं दूर ब्रिटिशांनी स्वतःच्या एजंटला पाठवलं असतं का याचा विचार आपण केला पाहिजे। सावरकरांच्या बरोबरीने अनेक बंदिवान तिथे होते। मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी देखील अशा प्रकारच्या दया याचिका लिहिल्या, त्यापैकी एक होते सचिंद्रनाथ सन्याल। त्यांनी त्यांचं बंदी जीवन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे। त्या पुस्तकात ते लिहितात की सावरकरांच्या प्रमाणे आम्ही याचिका लिहिल्या, आमची सगळ्यांची सुटका झाली, पण सावरकरांना ब्रिटिशांनी सोडलं नाही। आणि शेवटच्या त्या पिटिशनमध्ये सावरकर लिहितात की माझ्या सुटकेला जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर इतर बंदिवानांना तुम्ही सोडा, त्यांची सुटका झाली तर मला माझी सुटका झाल्या इतकाच आनंद होईल। सांगा या माणसाने स्वतःसाठी काय मागितलं? काहीही मागितलं नाही, कारण त्यांना माहिती होतं इथून जे क्रांतिकारक सुटतील, जे मातृभूमीत जातील
ते पुन्हा एकदा सशस्त्र क्रांतीचा धडाका उडवून देते. सावरकरांनी पोवाडा लिहिलेला आहे बाजीप्रभूंवर. त्याच्यातल्या 2 ओळी आहेत. साप विखारी देश जननीचा येई घ्याया चावा, अवचित गाठुनी भुलवणी फसवणी कसाही ठेचावा. सापाला दूध पाजू नका, त्याला भुलवा, त्याला फसवा आणि त्याला ठेचा. हेच सावरकर स्वतःच्या पोवाड्यात म्हणजे स्वतः लिहिलेल्या पोवाड्यात ते सांगतात. बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने किंवा जळगावातल्या इतर कुठल्याही संघटनांच्या वतीने सावरकर, बाजीराव पेशवे, शिवाजी महाराज किंवा इतर कोणत्याही हिंदुत्ववादी विषयावरती बोलण्याची ही माझी पहिली वेळ नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझ्या घराण्याचं, माझ्या वडिलांचं, माझ्या आजोबांचं, माझ्या मुलांचं सुद्धा कायम दैवत होतं आणि अर्थातच राहणार आहे. सावरकरांच्या आयुष्यातले 2 महत्वाचे पैलू आजच्या माननीय प्रमुख वक्त्यांनी आपल्या पुढे मांडले. एक हिंदुत्व हा पैलू आणि आक्षेप आणि त्याची उत्तरं हा दुसरा पैलू जे सात्यकीजींनी मांडला. सावरकरांच्या आयुष्याचा आणखीन एक जो पैलू आहे त्या पैलूवरती मी थोडक्यात बोलणार आहे. एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला एकापेक्षा जास्त पैलू असले तर त्याला अष्टपैलू असं म्हणण्याची पद्धत आहे. ह.त्र्यम देसाई नावाचे लेखक आहेत. त्यांनी सावरकरांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव त्यांनी दिलेलं आहे शतपैलू सावरकर. विचारपूर्वक दिलेलं नाव आहे की एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला जास्त पैलू असले तर किती असतात, तर 8 असतात साधारण, म्हणून अष्टपैलू. या पार्श्वभूमीवर देसाईंनी सावरकरांना शतपैलू म्हटलेलं आहे. इतके पैलू सावरकरांच्या आयुष्याला होते. भाषा शुद्धीसाठी राजकीय दृष्टीने काम करणारे 2च लोक आपल्याकडे होऊन गेले, फक्त 2. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर. बस. हिंद से प्यार करने वाले हम सब हिंदू हैं. मुझे गांधी से नहीं, अहिंसा से नफरत है.